श्री गणेशाय नमः। धन्य धन्य ते या जगती, स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यांची नाही पुनरावृत्ती, पदपावती कैवल्य। गथाध्यायी कथा सुंदर, स्वामींनी निवेदिले स्वचरित्र आणि बाबा दिगंबर त्यांचे वृत्त निवेदिले। निर्विकार स्वामी मूर्ती, लोक चमत्कार दाविती, काही वर्षे करोनी वस्ती, मंगळवेढे सोडिले। मोहळा माझी वास्तव्य करिता, आप्पा टोळ झाले भक्त, तिथीचे साकल्य वृत्त, अल्पमती केबी वर्णू। स्वामी चरित्राचे हे सार, म्हणून केला नाही विस्तार, वर्णिता कथा समग्र, ग्रंथ पसरे उदधिसम। सवे घेऊनी स्वामींसी, टोळ जाती अक्कलकोटासी, अर्धमार्गावरून टोळांसी, मागे परतणे भाग पडे। टोळ आज्ञा पिले सेवका, जोवरी आम्ही येऊ का, तोवरी स्वामींसी सोडू नका, तेथेच मुक्काम करावा। टोळ गेली या परतोनी, स्वामी चालले उठोनी, बहुत वर्जिले सेवकांनी, परीनच मानले त्या, तेथोनी या निघाले, अक्कलकोटा प्रति आले, ग्रामद्वारी बैसले, यतिराज स्वेच्छेने। तेथे एक विंद होता, तो करीत यांची थट्टा, परी काही चमत्कार पाहता, महासिद्ध समजला। पूर्व पुण्यास्तव निश्चिती, आले चोळप्पाचे गृहाप्रती, स्वामींसी जाणोनी ईश्वर मूर्ती, चोळप्पा करी आदर। चोळप्पाचे भाग्य उदेले, यतिराज गृहासी आले, जैसी कामधेनू आपण बळे, दरिद्राच्या घरी जाय। पूर्व पुण्य होते गाठी, म्हणून घडल्या या गोष्टी, झाली स्वामी राज भेटी, परम भाग्य तयाचे। धन्य धन्य तयाचे सदन, जे स्वामींचे वास्तव्य स्थान, सुरवराजे दुर्लभ चरण, त्याच्या घरी लागले। योगाभ्यासी योग साधती, तडी तापडी मार्गी श्रमती, निराहार किती कराहती, मौन धरिती किती एक चरणी उभे राहून, सदा विलोकिती गगन, एकागिरी गौरी बैसोन, तपश्चर्या करिता ती। एक पंचग्नी साधन करीती, एक पावना ते भक्षिती, कित्येक संन्यासी होती, संसार उगा मांडोनी। एक करीती कीर्तन, एक मांडिती पूजन, एक करीती होम हवन, एक षट्कर्मे आचरती, एक लोका उपदेशती, एक भजना माझी नाचती, एक ब्राह्मण भोजन करीती, एक बांधती देवालये। परिचयाचे चरण, दुर्लभ सद्भक्ती वाचोन, केली यासी नाना साधन, भावविना सर्व व्यर्थ। योग यादिक काही, चोळप्पाने केले नाही, परिभक्ती स्तव पाही, स्वामी आले सदनाते, तयाची देखोनिया भक्ती, स्वामी तेथे भोजन करीती, तेव्हा चोळप्पाचे चित्ती, आनंद झाला बहुसाळ। तैपासून तयाचे घरी, राहिले स्वामी अवतारी, दिवसेंदिवस चाकरी, चोळप्पा करी अधिकाधिक, तेव्हा राज्य पदाधिकारी, मालोजीराजे गादीवरी, दक्ष असोनी कारभारी, परमज्ञानी असती जे। अक्कलकोटची प्रख्याती, तेव्हा काही विशेष नव्हती, परितयांचे भाग्य निश्चिती, स्वामी चरणी उदेले। तैपासून जगांत, त्या नगराचे नाव गाजत, अप्रसिद्ध ते प्रख्यात, कित्येक जाहले। चोळप्पाचे गृहाप्रती, आले कोणी एक यती, लोका चमत्कार दाविती, गावात बात पसरली, आपुली भावी प्रख्याती, ऐसे नाही जयांची चित्ती, म्हणून या स्वामी राजयती, बहुधा न जाती फिरावया। लोकां माझी पसरली मात, नृपासी कळला वृत्तांत, की आपुलिया नगरात, यती विख्यात पातले। राहती चोळप्पाचे घरी,
दर्शना जाती नरनारी, असती केवळ अवतारी. लीला ज्यांची विचित्र, वार्ता ऐसी ऐकोनी. राव बोलले काय वाणी, गावात येती एओनी. फार दिवस जाहले, परी आम्ही श्रुत पाही. आजवरी जाहले नाही, आता जाओनी लवलाही. भेटू तया यतिवर्या, परी ते केवळ अंतर्ज्ञानी. ऐसी वार्ता ऐकली कानी, हे सत्य तरी एओनी. आताच देती दर्शना, राव मुखातून वाणी निघाली. तोची यती मूर्ती पुढे ठेली, सकळ सभा चकित झाली. मती गुंगली रायाची, सिंहासनाखाली उतरवण. राव घाली लोटांगण, प्रेमाश्रूंनी भरले नयन. कंठ झाला सद्गदित, दृढ घातली मिठी चरणी. चरण धुतले नेत्राश्रूंनी, मग तया हस्तकी धरवणी. आसनावरी बैसविले, खून पटली अंतरी. स्वामी केवळ अवतारी, अभक्ती पळोनी गेली दुरी. चरणी भक्ती जडली तै, सकळ सभा आनंदली. समस्ती पाऊले वंदिली, षोडक्षोपचारे पूजिली. स्वामी मूर्ती नृपराये, निराकार आणि निर्गुण. भक्तांसाठी झाले सगुण, तयांच्या पादुका शिरी धरोन. विष्णुनाचे ब्रह्मानंदे, इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत, प्रेमळ भक्त परिसोत. तृतीयोध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभम भवती. श्री स्वामी समर्थ.